कमी कालावधीत अधिक परतावा देण्याचं सांगून मैत्रेय कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केलाय। औरंगाबाद शहरातील मैत्रेय कंपनीकडून देण्यात आलेले चेक बाउन्स झाल्यानं गुंतवणूकदार हादरलेत। बुधवारपासून गुंतवणूकदारांनी मैत्रेयच्या ऑफिस समोर ठिय्या मांडलाय। गुंतवणूकदारांची गर्दी पाहून मैत्रेय कंपनीचं ऑफिस बंद केल्यानं गुंतवणूकदार आणि एजंट संतापले। मैत्रेय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर तसंच मैत्रेय रिटेलर्स अँड कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांकडून काही वर्षापासून हजारो गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले जात आहेत। गुंतवलेल्या रकमेवर 12% मोबदला देण्याचंही कंपनीने सांगितलं होतं। त्यामुळे ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली। गरीब, शेतकरी आणि मजूर हे या कंपनीचे गुंतवणूकदार आहेत। मात्र ठेवीची मुदत संपलेल्या ग्राहकांना कंपनीने दिलेले परताव्याचे चेक बाउन्स होत आहेत। त्यानंतर गुंतवणूकदारांचा संताप वाढलाय। आमच्या घरातले कमीत कमी 10 ते 12 मेंबर आहेत। आता आमचा स्वतःचा पैसा असून आम्हाला चक्रा मारावं लागतात। मग याला काय अर्थ आहे? कसे भरले पैसे? हप्ता महिनावारी। काय करता तुम्ही? मी बिगारी काम करतो आणि लेबरी काम करतो याचं। आणि मुलाच्या शिक्षणासाठी पैसे तोडफोड करून सनी आम्ही भरले। आम्ही हे मंजुरी काम, हात मंजुरी काम करून जुने भाडेच काम करून पैसे भरले आम्ही। किती भरले? 1100 रुपये ना। 4 वर्ष झाले भरून। आता काय म्हणताय? आता ते काल पेपर आता बंद झाले म्हणून आम्ही इथं आलो बघायला काय काय नाही। आता जेवढे थकले तेवढे देऊन टाका आता आमची। परवाच्या दिवशी कसा इन्सिडेंट घडला तो आम्हाला माहित नाही की इथल्या एका कर्मचाऱ्याशी काहीतरी वादविवाद झाला। त्या कारणाने त्यांनी काल बंद ठेवलं। बंद ठेवल्यामुळं त्यांना असं वाटलं का लोकांचा समाज का ते बंद ठेवून निघून गेले। त्यामुळे इथं लोक जमा झाले होते। आज पण लोक जमा झाले। त्यांनी ऑफिस पुन्हा सुरू केलेलं आहे। पोलीस स्टेशनला किंवा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही ग्राहकाची तक्रार आमच्याकडे आलेली नाही आहे। तक्रार जर आली तर त्याप्रमाणे आम्ही नियमानुसार कार्रवाई करू। कल एक मिसअंडरस्टैंडिंग से ब्रांच बंद रहा। वो ब्रांच बंद रहने से प्रेस ने उसे ज़रा सा अखबारों में ज़रा सा वो आ गया, क्या बोलते हैं कि मैत्रेय बंद हो रहा है।